हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आय-टीमध्ये काम करत असताना जर DevOpsमध्ये काम करताय, डेव्हलपर आहात, टेस्टिंगमध्ये काम करताय, तर ह्या सगळ्या डोमेनमध्ये काम करत असताना एक टूल जो तुम्हाला डे टू डे लाईफमध्ये खूप युजफुल राहणार आहे, तो म्हणजे पोस्टमॅन. आता हा पोस्टमॅन टूल नक्की काय आहे, तो कसा यूज करायचा, त्याच्यामध्ये वेगळ्या-वेगळ्या टाइपच्या रिक्वेस्ट कशा सेंड करायच्या, एक कलेक्शन नक्की काय असतं, एन्व्हायर्नमेंट व्हेरिएबल नक्की काय असतं, ह्या सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. सो जर चॅनलवरती फर्स्ट टाइम असाल आणि जर चॅनलला अजून देखील सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल अँड विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड इन टू दिस वन. ऑलराईट. सो पोस्टमॅन अंडरस्टँड करण्यासाठी एक गोष्ट जी तुम्हाला माहिती असायला हवी ती म्हणजे एपीआय म्हणजे नक्की काय असतं. आता आपण सगळे झोमॅटो किंवा स्विगीचे ऍप्लिकेशन वापरतो. त्याच्यामध्ये आपण काय करतो, युजली आपण कोणत्या ना कोणत्या तरी फूडसाठी आपण सर्च करतो. सर्च केल्यानंतर काय होतं की त्या झोमॅटोच्या किंवा त्या स्विगीच्या ऍप्लिकेशनमध्येच आपल्याला लिस्ट ऑफ रेस्टॉरंट्स किंवा त्या डिशेसची पूर्ण एक लिस्ट येते. आता ही लिस्ट कुठून येते? आपल्या फोनवरती तर तो डेटाबेस नाहीये. हा जो डेटा येतोय तो डेटा येतो एका एपीआय थ्रू. आणि हा एपीआय बेसिकली कुठे ना कुठेतरी त्यांनी होस्ट किंवा डिप्लॉय केलेला असतो आणि डिप्लॉय करून एक URL आपल्याला मिळते आणि त्या URLच्या थ्रू आपण हा डेटाबेस ऍक्सेस करतो आणि जो पण डेटा आहे की आपल्याला एक ऑर्डर प्लेस करायची आहे, लिस्ट ऑफ रेस्टॉरंट्स आपल्याला बघायचे, हा सगळा डेटा जो आहे तो माझ्या एपीआय थ्रूच येतो. आता अजून एक याचं एक बेसिकचं जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर लेट्स से की आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जातोय. रेस्टॉरंटमध्ये गेल्यानंतर आपण एका वेटरकडे आपली ऑर्डर देतो. वेटर काय करतो की जो रेस्टॉरंट असेल त्या रेस्टॉरंटच्या बेसिकली कॅन्टीनमध्ये जातो आणि तिकडे तुमची ऑर्डर जी असेल ती बेसिकली प्लेस करतो की ह्या टेबलवरती ही ऑर्डर आले आणि इकडे तुम्हाला ती ऑर्डर सर्व्ह करायची आहे. ह्या केसमध्ये हा जो वेटर जो आहे दॅट इज युअर एपीआय, म्हणजेच एक मिडल मॅन आहे जो डेटा आणायचं. ह्या केसमध्ये फूड जो पण असेल की आपली जी पण डिश असेल त्या डिश बद्दल जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे ती कॅन्टीनला द्यायची आणि कॅन्टीन कडून जे पण आउटपुट येतं ते आपल्यापर्यंत पोहोचवायचं. दॅट मीन्स युजर किंवा जो कस्टमर आहे, युजर किंवा कस्टमर जो आहे तो झाला माझा क्लायंट आणि जे माझं कॅन्टीन आहे दॅट इज माय सर्व्हर. ह्या सर्व्हर मधून जो पण डेटा आहे तो माझ्या ह्या एपीआयच्या थ्रू माझ्यापर्यंत पोहोचवला जातो. सो ह्याच्याबद्दल जर तुम्हाला अजून डिटेलमध्ये शिकायचं असेल तर चॅनलवरती ऑलरेडी एक व्हिडिओ टाकलेला आहे. मेक शुअर की यू आर वॉचिंग दॅट व्हिडिओ फर्स्ट सो दॅट एपीआय रिलेटेड जेवढे पण कॉन्सेप्ट आहेत ते तुमचे क्लिअर होतील. आता आपल्याला एपीआय म्हणजे हे तर समजलं. आता पुढे काय, की पुढे पोस्टमॅन हा टूल आपल्याला काय यूज करायचं हे आपल्याला अंडरस्टँड केलं पाहिजे. आता आपल्याकडे वेगळे वेगळे डोमेन आहेत. या वेगळ्या वेगळ्या डोमेनमध्ये एक डेव्हलपर आहे, त्याच्यानंतर एक टेस्टर असू शकतो, त्याच्यानंतर डेव्हऑप्स वाला असू शकतो आणि मे बी AI/ML इंजिनियर्स वगैरे असू शकतात. ह्या सगळ्यांना हा डेटा कुठून ना कुठून तरी ऍक्सेस करायचा आहे आणि हा ऍक्सेस करण्यासाठी फॉर एक्झाम्पल की एक डेव्हलपर आहे, डेव्हलपर एका बॅकएंड वरती काम करतोय. बॅकएंड म्हणजे बेसिकली जावा किंवा पायथन मध्ये तो बॅकएंड क्रिएट करतोय आणि त्याच्यासाठी फ्रंट एंड अजूनपर्यंत अवेलेबल नाहीये, जिकडे ह्या सगळ्या एपीआयज माझ्या टेस्ट होणार आहेत किंवा ह्या सगळ्या एपीआयज माझ्या कॉल होणार आहेत. मग हा बॅकएंड इंजिनियर जो आहे तो काय करेल की हा पोस्टमॅन टूल यूज करेल. पोस्टमॅन नावाचा एक टूल आहे आणि या पोस्टमॅन नावाच्या टूलवरती तो जेवढ्या पण एपीआयज म्हणजे जेवढं पण काम त्याने केलेलं आहे त्याची टेस्टिंग करण्यासाठी तो पोस्टमॅन हा टूल यूज करेल. आता हा पोस्टमॅन टूल कोणता आहे तर दिस इज द वन की postman.com वरती जर तुम्ही गेला तर तुम्हाला इकडे पोस्टमॅन रिलेटेड जेवढी पण इन्फॉर्मेशन आहे तेवढी सगळी इकडे बघायला मिळते. ह्याच्यामध्ये तुम्ही साइन इन करू शकता, साइन अप करू शकता आणि ह्याचं इन्स्टॉलेशन आणि प्राइसिंग पण आपल्याला इकडे बघायला मिळते. जर आपण ॲज अ इंडिव्हिज्युअल म्हणून जर पोस्टमॅन यूज करतोय तर दॅट इज कम्प्लिटली फ्री. त्याच्यानंतर याचे डिफरंट डिफरंट प्लॅन्स पण आहेत की टीम सोबत पण आपण काम करू शकतो, एंटरप्राइज मध्ये पण हे यूज होतं आणि जर आपल्याला थोडेसे अजून जर फीचर्स वगैरे पाहिजे असेल देन एक सोलो दॅट इज द इंडिव्हिज्युअल प्लॅन $9 आहे, तो पण आपण इकडून घेऊ शकतो. सो आता पहिली गोष्ट की आपल्याला इन्स्टॉल करायचं पोस्टमॅन. सो इन्स्टॉल पोस्टमॅन सर्च केलं की इकडे डाउनलोड पोस्टमॅन वरती जायचं. डाउनलोड पोस्टमॅन वरती गेलो की इकडे आपल्याला डिफरंट डिफरंट ऑपरेटिंग सिस्टमसाठी आपल्याला इकडे पोस्टमॅन बघायला मिळतोय. सो आता माझा जो लॅपटॉप आहे दॅट इज अ मॅकबुक आणि ह्या मॅकबुकसाठी माझी ऍपल सिलिकॉनची चिप दॅट इज माय आर्म बेस्ड हा मॅकबुक आहे. दॅट इज वाय मला इकडे ऍपल सिलिकॉन चिपसाठी तो इन्स्टॉलेशन दाखवतो. जर तुम्हाला दुसऱ्या ऑपरेटिंग सिस्टमसाठी दाखवायचं असेल फॉर एक्झाम्पल इथे X84 विंडोजसाठी पण आहे, लिनक्ससाठी पण आहे. सो तुमची जर ऑपरेटिंग सिस्टम विंडोज असेल यू गो ओव्हर हिअर आणि इथे जाऊन
फॉर एक्झाम्पल इकडे जर मी क्लिक केलं तर मला तो ईमेल आयडी साठी विचारतो आणि तुमच्या ईमेलमध्ये ती डाउनलोडची लिंक येईल. युजली जर आपण डाउनलोड्समध्ये गेलो तर तो ऑटोमॅटिकली तिकडे चेक करून आपल्याला तीच डाउनलोडची लिंक इकडे प्रोव्हाइड करतो. नाव एकदा का हा डाउनलोड झाला की डाउनलोड करून त्याला इन्स्टॉल करा. इन्स्टॉलेशनची प्रोसेस ऑब्व्हियसली खूप स्ट्रेट फॉरवर्ड असते. नेक्स्ट करून विंडोजमध्ये तो टूल इन्स्टॉल होतो. तो टूल इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला असं काही दिसेल. ह्या केसमध्ये आपल्याला इथे पहिली गोष्ट इथे जाऊन जर आपलं अकाउंट जर आपण इकडे रजिस्टर केलं नसेल तर ते अकाउंट रजिस्टर करून घ्यायचं. का? कारण ज्या पण एपीआयज आपण इकडे देणार आहोत तर त्या एपीआय जर आपल्याला स्टोअर करायचं असेल किंवा त्यांच्या सर्व्हरवरती सेव्ह करायचं असेल आणि हा टूल डिलीट झाल्यानंतर पण त्या कुठे ना कुठेतरी असाव्या, त्याच्यासाठी साइन इन करून ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इकडे जर आपण बघितलं तर इकडे डिफरंट ऑप्शन आहेत. एक होमचा ऑप्शन आहे. होम मध्ये मला असं काही दिसतंय. त्याच्यानंतर इफ आय शो यू इकडे वर्कस्पेसचा एक ऑप्शन आहे, एपीआय नेटवर्कचा ऑप्शन आहे, एन्व्हायरमेंट, हिस्ट्री, फ्लोज असे खूप सारे ऑप्शन बघायला मिळतात. ॲज अ फ्रेशर टू गेट स्टार्टेड विथ खूप लिमिटेड गोष्टी ह्याच्यामधल्या आपल्याला शिकायच्या. पहिली गोष्ट वर्कस्पेस म्हणजे काय? वर्कस्पेस म्हणजे लेट्स से की तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवरती काम करताय, की मी आता जर एक नवीन प्रोजेक्टवरती काम करतोय. लेट्स से एक फ्रेश बाईट नावाचा प्रोजेक्ट आहे. फ्रेश बाईट नावाचा प्रोजेक्ट आहे. दॅट इज माय इंटरनल वर्कस्पेस आणि अ ब्लँक वर्कस्पेस मला क्रिएट करायचं आहे. आणि या फ्रेश बाईट नावाच्या प्रोजेक्टमध्ये मला माझ्या एपीआय तिकडे टेस्ट करायचे आहेत. सो आय क्लिक ऑन क्रिएट वर्कस्पेस. ही पहिली गोष्ट की माझा एक नवीन वर्कस्पेस इकडे क्रिएट झालेला आहे. आता या वर्कस्पेसमध्ये मला एक नवीन कलेक्शन क्रिएट करावं लागतं. आता कलेक्शन म्हणजे काय? जेवढ्या पण एपीआयज आहेत तर त्या एपीआयज आपल्याला एका ग्रुपमध्ये जर ठेवायचे असेल तर त्याला मी एक कलेक्शन बोलणार. आता या कलेक्शनला मी नाव देतो लेट्स से फ्रेश बाईट एपीआयज म्हणून अँड आय प्रेस एंटर. एंटर केल्यानंतर इकडे तुम्ही बघाल की ह्या कलेक्शनला माझं एक नाव इकडे गेलेलं आहे. त्याच्यानंतर इफ यू जस्ट क्लिक ऑन ऍड रिक्वेस्ट, इथे ऍड रिक्वेस्ट वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला इथे काहीतरी एक न्यू रिक्वेस्ट म्हणून आलं, इथे गेट म्हणून आलं. त्याच्यानंतर खूप सारे पॅरामीटर इकडे दिसतात. ॲज अ फ्रेशर डोंट गेट वरीड और डोंट गेट केअर्ड अबाउट ऑल दीज थिंग्स, बिकॉज कधी कधी ह्या खूप गोष्टी अशा वाटतात की ओ ह्या खूप अति गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी ओव्हर द टाइम जसं जसं आपण काम करणार आहोत तसे आपण शिकणार आहोत. सगळ्यांनाच ह्या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. सो आता फर्स्ट थिंग फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड की ह्या नवीन गोष्टी काय आहेत. की इकडे गेट आहे, पोस्ट आहे, पुट आहे, पॅच, डिलीट अशा खूप साऱ्या गोष्टी इकडे दिसतात. ह्याला आपण बोलतो HTTP रिक्वेस्ट. आता ह्या HTTP रिक्वेस्ट साठी एक डॉक्युमेंटेशन आहे. आय जस्ट गो ओव्हर हिअर. आता इकडे जर आपण बघितलं तर HTTP रिक्वेस्ट मेथड्स मध्ये आपल्याला एक गेट म्हणून मेथड दिसते, हेड आहे, पोस्ट आहे, पुट आहे, डिलीट, कनेक्ट अशा खूप साऱ्या मेथड्स इकडे आपल्याला बघायला मिळतात. आता ह्या मेथड कशासाठी यूज होतात? इफ आय जस्ट टेक यू बॅक टू दी डायग्राम, ज्या वेळेस पण आपल्याला इकडे लेट्स से की स्विगीवरून एखादी ऑर्डर आपल्याला प्लेस करायच्या, त्याच्यासाठी आपण काय करतो की पहिला आपण सर्च करतो रेस्टॉरंटसाठी. सर्च म्हणजे आपण डेटा गेट करतो. लेट्स से की डेटा आपण गेट करतोय. दॅट मीन्स आपण फक्त बॅकएंड मधून तो डेटा आपल्याला बघायचा आहे. ह्यालाच आपण HTTP गेट रिक्वेस्ट यूज करतो. बेसिकली ही जी मेथड आहे HTTP ची गेट मेथड जी आहे ती फक्त डेटा घेण्यासाठी, म्हणजे आयडियली हे स्टँडर्ड्स जे आहेत ते सेट केलेले आहेत एपीआय बनवण्यासाठी. जर बॅकएंड मधून मला फक्त डेटा घ्यायचा आहे आणि मला युजरला दाखवायचा आहे तर त्याच्यासाठी मी HTTP ची गेट मेथड यूज करेन. सो जर तुम्हाला एखाद्या युजरचा डेटा बघायचा असेल, युजर लिस्ट बघायची असेल, रेस्टॉरंटची लिस्ट बघायची असेल तर त्याच्यासाठी आपण HTTP गेट मेथड इकडे यूज करणार. त्याच्यानंतर दुसरी मेथड आहे पोस्ट मेथड. आता ही पोस्ट मेथड कशासाठी यूज होते? आता ही जी पोस्ट मेथड आहे एक नवीन डेटा आपल्याला डेटाबेसमध्ये राईट करायचा आहे. लेट्स से की न्यू एंट्री क्रिएट करायची. एक नवीन एंट्री आपल्याला ज्यावेळेस आपल्या डेटाबेसमध्ये स्टोअर करायची असेल त्यावेळेस आपण HTTP पोस्ट मेथड यूज करतो. आता नवीन एंट्री म्हणजे काय? की आपण एखादी ऑर्डर प्लेस केली किंवा एखाद्या वेबसाईटवरती आपण रजिस्टर केलं, त्यावेळेस रजिस्ट्रेशन करताना जो पण आपला डेटा आहे तो डेटा काय होतो की आपल्या फ्रंट एंड मधून आपला बॅकएंडला जातो आणि बॅकएंड मधून त्याच्यानंतर तो डेटाबेसमध्ये देखील स्टोअर होतो. लेट्स से की इफ आय से ओव्हर हिअर डेटाबेस, तर या डेटाबेसमध्ये तो डेटा स्टोअर देखील होतो. सो हा डेटाबेसमध्ये आपल्याला जर डेटा स्टोअर करायचा असेल देन वी विल यूज HTTP पोस्ट मेथड. डेटा गेट करायचा असेल तर गेट मेथड, डेटा आपल्याला जर स्टोअर करायचा असेल तर आपण पोस्ट मेथड. हे स्टँडर्ड्स ऑलरेडी
ऑलरेडी सेट आहेत एपीआय बनवण्यासाठी. त्याच्यानंतर जी पुढची मेथड आहे जी आपण बघणार आहोत दॅट इज अ पुट मेथड. आता ही पुट मेथड काय करते की जर आपल्याला जी पण एंट्री आपण ऑलरेडी केलेली आहे, फॉर एक्झाम्पल इथे आपण काही डेटा स्टोअर केलेला आहे आणि ह्या डेटामध्ये आपल्याला चेंजेस करून तो डेटा आपल्याला स्टोअर करायचा असेल, तर आपण बेसिकली फुल इन्फॉर्मेशन जर आपल्याला चेंज करून स्टोअर करायची असेल तर आपण पुट मेथड यूज करतो, HTTP पुट मेथड. फुल इन्फॉर्मेशन जी पण आहे की लेट्स से की एखाद्या युजरचे युजर नेम मला चेंज करायचं आहे, तर त्याची इन्फॉर्मेशन चेंज करण्यासाठी किंवा त्याच्यामधल्या मल्टिपल फील्ड्स मला चेंज करायचे असेल, तर तो डेटा चेंज करायचा असेल तर त्याच्यासाठी मला पुट मेथड यूज करावी लागणार. आपण याचे एक्झाम्पल्स पण बघूया पुढे जाऊन. त्याच्यानंतर आहे पॅच आणि डिलीट. आता ही जी फुल इन्फॉर्मेशन आहे ह्याच्यातली जर आपल्याला पार्शियल इन्फॉर्मेशन जर मला चेंज करायची असेल, जो पण डेटा माझा ऑलरेडी डेटाबेसमध्ये आहे त्या डेटामधलं जर पार्शियल इन्फॉर्मेशन काही एखाद दुसरा की व्हॅल्यू पेअर जर आपल्याला चेंज करायचा असेल, देन आय कॅन यूज पॅच. युजली आपण पॅचवर्क बोलतो की रोडवरती एखादं पॅचवर्क वगैरे केलंय, कुठे जर खड्डा झालाय तर तो पूर्ण रोड रिप्लेस न करता बेसिकली तो पॅचवर्क म्हणजे तो फक्त खड्डा तिकडे बुजवला जातो. सो त्यालाच आपण बोलतो पॅचवर्किंग. सो इकडे पण जर पार्शियल इन्फॉर्मेशन जर आपल्याला तिकडे जर चेंज करायची असेल, वी विल यूज HTTP पॅच मेथड. आणि डिलीट ऑब्व्हियसली ॲज द नेम सजेस्ट, जर आपल्याला डेटा जर बॅकएंड मधून डिलीट करायचा असेल, अगेन त्याच्यामध्ये सॉफ्ट डिलीट, हार्ड डिलीट अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत, बट डोंट वरी अबाउट इट. डिलीट म्हणजे बॅकएंड मधून जर मला डेटा डिलीट करायचा असेल तर मी तिकडे HTTP डिलीट मेथड यूज करेन. आय होप की हे सगळे मेथड्स जे मोस्ट इम्पॉर्टंट मेथड्स आहेत त्या मेथड्स आता तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. याच्याबद्दल जर काही डाऊट असेल, मेक शुअर यू आर पुटिंग इट इन द कमेंट सेक्शन बिलो अँड आय विल गेट बॅक टू यू ॲज सून एज पॉसिबल. आता आपण एपीआय बघितलं, पोस्टमॅनचा टूल थोडासा वॉक थ्रू केला. आता आपण एकेकाचे एक्झाम्पल बघूया. आता हे एक्झाम्पल बघण्यासाठी मी काय केलंय की माझ्याकडे मी लोकली एक एपीआय बनवलेली आहे बेसिकली जावामध्ये. सो त्याच्यासाठी माझ्याकडे जी बेस URL आहे, आता आय विल टेल यू की बेस URL म्हणजे नक्की काय असते. जी पण एक एपीआय आहे, लेट्स से की एक एपीआय, त्याचा आपल्याला एकतर डोमेन नेम माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर त्याचे एंड पॉइंट्स आपल्याला माहिती पाहिजेत. एंड पॉइंट्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल लेट्स से https://. आता जर इकडे मी जेसन प्लेस होल्डर मध्ये जर गेलो, इफ आय जस्ट यूज दिस वन. सो आता ही जी URL आहे, इफ आय जस्ट कॉपी अँड पेस्ट ओव्हर हिअर लेट्स से. सो इथे जी आपली बेस URL आहे, बेस URL कुठून ते कुठपर्यंत आहे, तर ही झाली माझी बेस URL इथपर्यंत. आणि त्याच्यानंतर /post हा झाला माझा एंड पॉइंट. दिस इज माय बेस URL आणि हा झाला माझा एंड पॉइंट. आता हा एंड पॉइंट माझा चेंज होऊ शकतो. जी पण मेथड आहे, गेट साठी वेगळा असू शकतो, पोस्ट साठी एंड पॉइंट वेगळा असू शकतो, पुट साठी एंड पॉइंट वेगळा असू शकतो. सगळी जी इन्फॉर्मेशन आहे, जेवढे पण एंड पॉइंट्स आणि बेस URL, ही इन्फॉर्मेशन यू शुड एक्सपेक्ट फ्रॉम द डेव्हलपर. जर तुम्ही टेस्टर असाल तर डेव्हलपर सगळी इन्फॉर्मेशन देईल. जर डेव्हलपर असाल तर ऑब्व्हियसली ह्या गोष्टी तुम्हाला माहिती असेल. डेव्हऑप्स मध्ये जर काम करत असाल तर ऑब्व्हियसली ही इन्फॉर्मेशन तुम्हाला डेव्हलपर किंवा टेस्टर कडून घ्यावी लागेल. ठीक आहे. सो ही झाली माझी बेस URL आणि ही झाली बेसिकली हा झाला एंड पॉइंट. इकडे एंड पॉइंट कॅन बी चेंज. सो आता जर ही URL मी जशीच्या तशी कॉपी केली, पहिली गोष्ट इथे आपण नवीन कलेक्शन बनवलेलं आणि या कलेक्शन मध्ये एक एपीआय मी ऍड केले. आता हे एपीआय मध्ये मी इकडे पेस्ट करतो. आता ही माझी गेट रिक्वेस्ट आहे. ब्राउझर मध्ये जर आपल्याला असा काही डेटा दिसत असेल तर दिस इज माय गेट रिक्वेस्ट. सो आता जर मी डायरेक्टली इकडून रिक्वेस्ट जर सेंड केली तर यू वुड सी की सेम डेटा मला इकडे येतोय. दॅट मीन्स बॅकएंड मध्ये काय होतंय की बॅकएंड मधून हा जो बेस रिक्वेस्ट आहे प्लस हा जो एंड पॉइंट आहे, ह्या लोकेशनला काही ना काहीतरी लॉजिक लिहिलंय. डेटा बेस मधून तो डेटा घेऊन यायचा आणि तो युजरला द्यायचा आणि हा झाला माझा रिस्पॉन्स विच इज कमिंग ॲज अ जेसन. आता इथे XML म्हणून पण आहे, त्याच्यानंतर HTML म्हणून पण आहे, खूप सारे इकडे रिस्पॉन्स टाईप आहेत. बट ही जी माझी एपीआय आहे, ही माझी एपीआय जेसन मध्ये इकडे डेटा रिटर्न करते. जेसनचं जर छोटंसं एक स्ट्रक्चर जर सांगायचं झालं तर युजली जेसनचं स्ट्रक्चर आपल्याला असं काही बघायला मिळतं की कर्ली ब्रेसेस, ओपन अँड क्लोज, ह्याला आपण बोलतो ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर ह्याच्या आतमध्ये एकतर की व्हॅल्यू पेअर असते, की आणि व्हॅल्यू, त्याच्यामध्ये हा कोलन असतो. त्याच्यानंतर जर आपण इकडे कुठेतरी असे स्क्वेअर ब्रॅकेट जर बघितले तर त्याला आपण बोलतो
ॲरे ऑर लिस्ट. ठीक आहे. सो ह्याच गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत. सो इफ आय जस्ट शो यू, इथे जर बघितलं तर आपल्याला इकडे लिस्ट बघायला मिळते. त्याच्या आतमध्ये हा एक ऑब्जेक्ट आहे, हा दुसरा ऑब्जेक्ट आहे, हा तिसरा ऑब्जेक्ट आहे, सो ऑन अँड सो फोर्थ. आणि त्याच्या आतमध्ये आपल्याला इकडे की व्हॅल्यू, की व्हॅल्यू, की व्हॅल्यू अशा काही गोष्टी आपल्याला इकडे बघायला मिळतात. आता जी एपीआय मी इकडे डेव्हलप केले त्याच्यासाठी माझ्याकडे डॉक्युमेंटेशन पण आहे. वी विल यूज द सेम थिंग. सो पहिली गोष्ट आपल्याला गेट आयटम्स करायचं. सो माझी जी URL आहे ती ही आहे. सो बेसिकली इफ आय जस्ट कॉपी आणि जर आपण आपल्या ब्राउझरमध्ये परत एकदा इकडे मी त्याला पेस्ट करतो आणि पेस्ट करून जर मी ह्याच्यातली जर बेस URL बघितलं तर ह्याच्यातली बेस URL बेसिकली इथपर्यंत आहे. सो दिस इज माय बेस URL आणि इथून माझी बेसिकली एपीआयचा माझा एंड पॉईंट चालू होतोय. रिसोर्स काही काही लोक रिसोर्स पण बोलतात, काही काही लोक एंड पॉईंट पण बोलतात. दॅट डिपेंड्स की जे आधीचे लोक आहेत ते कधी कधी त्याला एंड पॉईंट किंवा रिसोर्स असं डिफरन्शिएट पण करतात. ठीक आहे. सो यू कॅन कॉल इट एपीआय एंड पॉईंट और एपीआय रिसोर्स. सो व्हॉट आय विल डू की आता पहिला मला गेट रिक्वेस्ट बघायचे. गेट रिक्वेस्ट म्हणजे जेवढा पण डेटा तिथे स्टोअर आहे, आय विल जस्ट कॉपी दिस आणि मग आय विल जस्ट पेस्ट ओव्हर हिअर. ठीक आहे. आणि मी इथे सेंड करतो. सेंड केल्यानंतर इथे काय बोलतो, आयटम नॉट फाउंड. सो मला रिमूव्ह करतो कारण फर्स्ट आयटम मला तिकडे नाहीये. सो दिस इज माय बेस URL. इकडे जर बघितलं तर एम्प्टी रिस्पॉन्स. दॅट मीन्स डेटाबेसमध्ये ह्या पर्टिक्युलर एंड पॉईंटसाठी किंवा ह्या गेट रिक्वेस्टसाठी काहीही डेटा सध्या एक्झिस्ट करत नाहीये. ठीक आहे. सो ही एक बेस URL आणि एंड पॉईंट आपण यूज केला आणि इकडे आपण गेट रिक्वेस्ट ही सेंड केली. आता आपल्याला रिअलाइज झालं की इथे काही एक डेटा नाहीये. तो आपल्याला आता काय करावं लागेल की त्याच्यामध्ये डेटा पण स्टोअर करायचा. सो आता हे काय करतो की मी इकडे याला स्टोअर करून ठेवतो. आय जस्ट कॉपी दिस नेम आणि इथे मी त्याला नाव देतो गेट एपीआय आयटम्स आणि ह्याला आपण सेव्ह करूया. आता ह्या पॉइंटला इकडे सेव्हचं बटन आहे. सो जेव्हा पण आपण एक नवीन एपीआय पोस्टमॅनच्या कलेक्शनमध्ये, हे आपलं एक कलेक्शन होतं, ह्या कलेक्शनमध्ये एक नवीन एपीआय ऍड केल्यानंतर इकडे आपल्याला सेव्ह पण करायचे आहे. ऍट दिस पॉइंट ही आपली आता नवीन एपीआय इकडे सेव्ह झाली. आता आपण काय करणार आहोत, आपण आता पोस्ट रिक्वेस्ट बनवूया. सो इथे ह्या कलेक्शन वरती इथे जर प्लस वरती जरी केलं तरी एक नवीन आपण इकडे रिक्वेस्ट बनवू शकतो. सो इकडून ड्रॉपडाऊन मधून आपण पोस्ट सिलेक्ट करूया आणि आता पोस्टसाठी आपल्या डॉक्युमेंटेशन मध्ये जाऊन दिस इज माय पोस्ट रिक्वेस्ट हे मला डेव्हलपर प्रोव्हाइड करेल किंवा डेव्हलपरने जर स्वतःहून जर हे डेव्हलप केलं असेल तर त्याला माहिती असेल. सो आय जस्ट पेस्ट इट ओव्हर हिअर आणि आता पोस्टमध्ये आपल्याला बॉडी पण सेंड करायची, कारण जो डेटा आपल्याला डेटाबेसमध्ये स्टोअर करायचा आहे तो डेटा पण आपल्याला द्यावा लागणार. फॉर एक्झाम्पल, ज्यावेळेस आपण एखादी ऑर्डर प्लेस करतोय, ऑर्डर प्लेस करताना आपल्याला काय ऑर्डर आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय चेंजेस पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात त्या एपीआयला. सिमिलरली इकडे जर आपण एखादी पोस्ट रिक्वेस्ट जर सेंड करतोय तर त्या पोस्ट रिक्वेस्टसाठी ऑलवेज आपल्याला एक डेटा सेंड करावा लागणार. सो तो डेटा सेंड करण्यासाठी इकडे जर आपण बघितलं तर इथे रॉ जेसन डेटा मला सेंड करायचा. तो कुठून करणार मी, पहिला इथे बॉडीवरती क्लिक करायचं आणि या बॉडीमध्ये टाईप ऑफ डेटा, ज्या टाईपचा डेटा आपल्याला सेंड करायचा आहे त्या टाईपचा डेटा मी इकडे सिलेक्ट करतो. सो आता माझी एपीआय जी आहे ती एक्सपेक्ट करते रॉ आणि इथे जेसन टाईपचा डेटा. जर टेक्स्ट फॉर्मॅट मधला डेटा असेल तर टेक्स्ट द्या, जावास्क्रिप्ट फॉर्मॅट असेल तर जावास्क्रिप्ट द्या. सो इकडे मला जेसन डेटा सेंड करायचा आहे. सो आय विल सिलेक्ट जेसन आणि या जेसन मध्ये इकडे मी माझा जेसन, जो पण जेसनचा डेटा मला स्टोअर करायचा बॅकएंड मध्ये तो इकडे दिला. आता इकडे मी काही देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल लेट्स से की इथे ऍपल मॅकबुक त्याच्यानंतर इकडे त्याची प्राइस लेट्स से की आपण चेंज करूया मे बी $999 आणि क्वांटिटी 50 मध्ये. ठीक आहे. सो हा डेटा इकडे दिला, त्याच्यानंतर URL बरोबर दिली, इकडे पोस्ट रिक्वेस्ट सिलेक्ट केली आणि देन आय क्लिक ऑन सेंड. सेंड केल्यानंतर तो काय म्हणतोय की एपीआय आयटम्स 1 नॉट अलाउड. दॅट मीन्स मोस्ट प्रोबेबली आपण आपली मेथड चुकवलेली आहे. सो एपीआय स्लॅश ओके, आपण पुट वाला इकडे कॉल केला. सो पुट नसायला हवा ऍक्च्युली, तिथे आपल्याला पोस्ट वाला कुठे आहे, लेट मी सर्च फॉर पोस्ट. हा, पोस्ट साठी फक्त एपीआय स्लॅश आयटम्स म्हणून. सो पोस्ट साठी इफ आय जस्ट चेंज दिस, हा वाला एपीआय स्लॅश आयटम्स. सो हा माझा एंड पॉइंट आहे. दिस इज माय बेस URL. आय क्विकली क्लिक ऑन सेंड आणि सेंड वरती क्लिक केल्यानंतर तो बोलेल इकडे रिस्पॉन्स आलेला आहे मला 201 क्रिएटेड. दॅट मीन्स आता माझा आयटम डेटाबेस मध्ये स्टोअर झालेला आहे.
अगेन जर मी याला सेव्ह करतो आणि सेव्ह करून आय विल गो टू गेट आयटम्स फॉर नाव, आणि ते आयटम्स वरती जर गेट वरती जर मी आता सेंड केलं तर इकडे आपल्याला जो आयटम आपण स्टोअर केलेला तो इकडे बघायला मिळतो. दॅट मीन्स पोस्ट रिक्वेस्ट नेम आपला जो पण डेटा होता तो सक्सेसफुली डेटाबेसमध्ये स्टोअर झाला. जर काही इश्यू असता की जर फॉर एनी रिझन हा डेटा मला जो पण मी सेंड केलेला माझ्या पोस्ट रिक्वेस्टला आणि तो जर स्टोअर नसतं झाला तर इकडे माझं काही एक आउटपुट आलं नसतं. दॅट मीन्स आपली पोस्ट रिक्वेस्ट आहे ती पोस्ट रिक्वेस्ट माझी प्रॉपरली काम करत नाहीये. बट आता ह्या केसमध्ये जो पण डेटा, फॉर एक्झाम्पल अजून इकडे मी एक नवीन आयटम जर ऍड केला, लेट्स से की सॅमसंग S28 देतो, ठीक आहे, अँड याची प्राइस मे बी लेट्स से 199 असं देतो तरी, आणि पुन्हा मी इकडून सेंड करतो. सेंड केल्यानंतर अगेन 201 क्रिएटेड. अगेन इफ वी गो बॅक टू गेट आयटम्स आणि जर क्लिक केलं तर आपल्याला तो पण डेटा बघायला मिळेल. दॅट मीन्स दोन पोस्ट रिक्वेस्ट आपण सेंड केल्या तर दोन्ही पण आता प्रॉपरली चालत आहेत. अगेन इट इज अ बेटर और गुड आयडिया की ऑलवेज नेम युअर पोस्टमॅन कलेक्शनची जेवढी पण आपली जी रिक्वेस्ट असेल ती. दॅट मीन्स इकडे बघून आपल्याला समजतं की आपल्याला नक्की काय करायचं. अँड ज्यावेळेस पण आपलं काम होईल मेक शुअर यू सेव्ह दिस. सेव्ह करून झालं की आपण काय केलं, पोस्ट एपीआय एक बनवली, त्याला डेटा सेंड केला ह्या पर्टिक्युलर URL ला आणि आपण एक नवीन आयटम डेटाबेसमध्ये स्टोअर केलेला. त्याच्यानंतर लेट्स लुक ॲट दी पोस्ट. आता पोस्ट कुठे आहे आपलं, पोस्ट आपण बघितलेलं पुट मध्ये इकडे. सो पुटसाठी अगेन इकडे प्लस वरती क्लिक करायचं, न्यू रिक्वेस्ट. आता आपल्याला पुट आपल्याला माहिती आहे की पार्शियल नाही सॉरी, आपल्याला फुल डेटा ज्यावेळेस चेंज करायचा असेल त्यावेळेस. सो मी काय करतोय की मला फर्स्ट आयटम चेंज करायचा आहे. सो आय जस्ट कॉपी दिस URL आणि मग नंतर हे एक्सप्लेन करतो की नक्की इथे आपण काय करतो. आय जस्ट कॉपी द डेटा, बॉडी, रॉ, त्याच्यानंतर जेसन, टेक्स्ट नाही जेसन, इकडे आपण हा रॉ मध्ये जेसन दिलेला आहे. आता इकडे मी काय करतोय की जी माझी बेस URL आहे, आय जस्ट कॉपी दिस आणि आपण ह्याला Excalibur मध्ये पेस्ट करूया सो दॅट आय कॅन एक्सप्लेन. इथे पेस्ट केली, हा. सो आता पेस्ट केल्यानंतर इकडे जर आपण ऑब्झर्व केलं, दिस इज माय बेस URL पोर्ट नंबर पर्यंत. त्याच्यानंतर हा माझा एंड पॉइंट आणि त्या एंड पॉइंट सोबत मी 1 म्हणून इकडे सेंड करतोय. ह्यालाच आपण पाथ पॅराम पण बोलू शकतो किंवा पाथ व्हेरिएबल पण बोलू शकतो. आता हे पाथ व्हेरिएबल काय आहे की जो डेटा मला चेंज करायचा आहे त्याच्यासाठी स्लॅश आणि जी पण व्हॅल्यू असेल, ऑलवेज रिमेंबर की जर आपण ऍडिशनली आपल्या API ला जर सांगतोय स्लॅश देऊन तर त्याला आपण पाथ व्हेरिएबल बोलतो. अजून एका टाईपची गोष्ट आहे त्याला आपण क्वेरी पॅराम पण बोलतो. बेसिकली जर इकडे असा काही क्वेश्चन मार्क जर असेल आणि एक व्हेरिएबलचं नाव असेल, लेट्स से ID इज इक्वल टू समथिंग मे बी 1 2 3 4, जर असं काही असेल तर ह्याला आपण क्वेरी पॅरामीटर बोलतो, क्वेरी पॅरा. आणि वरती जो आहे तो आपला झाला पाथ पॅरामीटर. सो पाथ पॅरामीटर मी सेंड करतोय, दॅट मीन्स मी माझ्या API ला सांगतोय की ID नंबर 1 मध्ये जो पण डेटा आहे तो मला चेंज करायचा. सो जर ID नंबर 1 चा जर आपण इकडे आउटपुट बघितलं, बेसिकली ID नंबर 1 एक्झिस्ट करत नाहीये, सो आपण 2 चा चेंज करूया. सो 2 जर मी इकडे चेंज केला, लेट्स से 2, आणि हा पूर्ण डेटा मी चेंज करतो. इफ यू ऑब्झर्व सध्या जो आपल्याला येतोय तो आहे मॅकबुक, त्याच्यानंतर 99950. सो आता काय करूया की आपण इकडे हे पण चेंज करूया, लेट्स से विजेट म्हणून टाकतो आणि 50च्या जागी 25 टाकतो. अँड इफ आय नाव सेंड केल्यानंतर इथे झालं 200. ओके, दॅट मीन्स आपला जो पण नवीन डेटा आपण सेंड केलेला ह्या पर्टिक्युलर ID साठी तो पूर्ण डेटा माझा रिप्लेस झालेला आहे ह्या पर्टिक्युलर HTTP मेथडने. नाव इफ आय जस्ट क्लिक ऑन गेट आणि इकडे जर सेंड वरती पुन्हा जर रिक्वेस्ट केली तर इकडे आपण बघू शकतो की विजेट बेसिकली ID नंबर 2 चा पूर्ण डेटा माझा इकडे चेंज झालेला आहे. दॅट मीन्स ही जी पुट रिक्वेस्ट होती किंवा पुट API आहे, पुट API ने मी पूर्ण डेटा माझा चेंज करू शकतो फॉर अ स्पेसिफिक ID. सो ह्याला पुन्हा नेम करून ठेवूया इकडे, आय जस्ट कॉपी दिस आणि माझी ही जी आहे ती पुट रिक्वेस्ट आहे आणि पुट रिक्वेस्ट मध्ये मी हे काही सेंड करतोय. ठीक आहे, 3 झाले, गेट झालं, पोस्ट झालं, पुट. आता उरले कोणते, डिलीट आणि पॅच. सो पॅच साठी अगेन लेट्स गो बॅक टू डॉक्युमेंटेशन. पॅच म्हणजे काय की आपण पार्शियल डेटा, अगेन मी इकडे एक नवीन रिक्वेस्ट क्रिएट करतो, दिस इज माय पॅच. सो आय सिलेक्ट पॅच. आपल्याला माहिती आहे की फर्स्ट वाला एक्झिस्ट नाही करत, तर 2 नंबर वाला जो आहे तो मला चेंज करायचा आहे. अगेन त्याचा जो डेटा आहे मला फक्त त्याची क्वांटिटी चेंज करायचं, दॅट मीन्स आय एम चेंजिंग दी पार्शियल डेटा. सो बॉडीमध्ये रॉ, जेसन मध्ये इकडे गेलो,
क्वांटिटी मी चेंज करतोय टू 75. करंट क्वांटिटी काय आहे 25. ज्यावेळेस मी रिक्वेस्ट सेंड करेन त्यावेळेस डेटाबेसमध्ये ती क्वांटिटी चेंज होऊन 75 व्हायला हवी. सो इकडे तर तो बोलतोय की चेंज झाला. लेट्स गो बॅक टू गेट एपीआय आणि या गेट एपीआय मध्ये जाऊन इफ आय जस्ट अगेन क्लिक ऑन सेंड, इकडे आपली क्वांटिटी आता अपडेट झालेली आहे. अगेन इफ आय जस्ट वॉन्ट टू चेंज इट टू मे बी लेट्स से 100 वरती करायची आहे. सेंड, गेट वरती जाऊया, सेंड वरती क्लिक करूया. अगेन आपली पार्शियल इन्फॉर्मेशन इकडे चेंज झालेली. सो ही पार्शियल इन्फॉर्मेशन चेंज झाली आणि आपली पॅच रिक्वेस्ट पण इकडे प्रॉपरली चालते. अगेन लेट्स कॉपी दिस आणि इथे मी देतो पॅच आणि हे केलं अँड आय क्लिक ऑन सेव्ह. सेव्ह झालेलं आहे. इफ यू सी दिस पर्टिक्युलर ऑरेंज डॉट, ह्या पर्टिक्युलर टॅब वरती जर बघितलं तर ऑरेंज डॉट अजून पण आहे. दॅट मीन्स आपण आपली रिक्वेस्ट सेव्ह केलेली नाहीये. सो आय जस्ट क्लिक ऑन सेव्ह. दॅट मीन्स आपली पुट वाली जी रिक्वेस्ट होती ती पण सेव्ह होईल. नाव द लास्ट मेथड इज डिलीट. सो डिलीट साठी आय जस्ट कॉपी दिस अगेन एपीआय आणि आय गो बॅक टू पोस्टमॅन. इकडे अगेन एक नवीन आपण एक क्रिएट करूया. इथे आपल्याला सिलेक्ट करायचं डिलीट आणि डिलीट साठी आय नो की फर्स्ट वाला नाहीये. सो जरी मी रिक्वेस्ट सेंड केली तरी तो बोलेल की नॉट फाउंड, कारण फर्स्ट वाला आयटमच एक्झिस्ट करत नाही डेटाबेसमध्ये. आपल्याला कोणता डिलीट करायचा अजून करूया की मला सेकंड वाला डिलीट करायचा. सो इकडे मी 2 पास करेन आणि 2 पास करून अगेन 204 नो कंटेंट. बेसिकली आपली ही रिक्वेस्ट सक्सेसफुली एक्झिक्यूट झालेली आहे. इफ आय जस्ट गो बॅक आणि जर सेंड वरती क्लिक केलं तर आपला सेकंड नंबरच्या आयडीचा डेटा आता डिलीट झालेला आहे. आणि एक गोष्ट इकडे मला मेन्शन करायची आहे की हा जो रिस्पॉन्स कोड इकडे येतोय, हा रिस्पॉन्स कोड बेसिकली एपीआय डेव्हलपरने तो मेन्शन केलेला आहे. हा काही ऑलवेज 200 ओकेच येणार नाही. देर आर मल्टिपल रिस्पॉन्स कोड. 200 आहे, 500च्या रेंज मधले आहेत, 400च्या रेंज मधले आहेत. तर हे चेंज होऊ शकतात. सो ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये जेवढे रिस्पॉन्स कोड दाखवले तेवढेच रिस्पॉन्स कोड प्रत्येक टाईपच्या एपीआय कडून येतील का? दी आन्सर इज नो. सो ही एक गोष्ट लक्षात ठेवा, नाहीतर व्हिडिओवरती कमेंट टाकून की आकाश ह्या पर्टिक्युलर एपीआय साठी हा रिस्पॉन्स येत नाहीये असं करू नका. ज्या टाईपचे एपीआय बनवले, ज्या टाईपचा रिस्पॉन्स पाठवलाय तोच रिस्पॉन्स तुम्हाला तिकडे बघायला मिळणार आहे. सो ह्या केसमध्ये मी एक्सप्लिसिटली इकडे 200 ओके किंवा 201, 204 हे सगळे रिस्पॉन्स पाठवलेले आहेत म्हणून इकडे आलेले आहेत. ठीक आहे. सो अगेन लेट्स कॉपी दिस. ह्याला पण सेव्ह करूया इकडे आणि ह्याला आपल्याला द्यायचं आहे ऍक्च्युली आपली ही आहे डिलीट रिक्वेस्ट. सो डिलीट आणि मग आपण याला सेव्ह करूया. सेव्ह झालेलं आहे. दॅट मीन्स आपण गेट, पोस्ट, पुट, पॅच आणि डिलीट ह्याचे आता एक्झाम्पल बघितलेले. लेट्स गो बॅक टू एक्सकॅलिड्रॉ की अजून आपलं काही बाकी आहे का याच्यामधलं. सो व्हॉट वी सॉ टिल नाव की आपण बघितलं एपीआय म्हणजे काय, पोस्टमॅन काय यूज करायचं आहे, त्याच्यानंतर आपण सगळ्या रिक्वेस्ट सेंड करून बघितल्या, तो जेसन डेटा कसा रीड करायचा ते पण बघितलं, कलेक्शन कसं क्रिएट करायचं ते पण बघितलं. नाव वी विल फोकस ऑन की एन्व्हायरमेंट व्हेरिएबल्स आपल्याला कुठे यूज करायचं आणि बेसिकली हे काय असतात. सो ह्याच्यासाठी इफ आय जस्ट टेक यू बॅक, इकडे जर बघाल तर इकडे लोकल होस्ट 9099 हा पर्टिक्युलर पार्ट जो आहे दॅट मीन्स माय बेस यूआरएल हे मल्टिपल टाइम्स इकडे देतोय. प्रत्येक रिक्वेस्ट मध्ये ती गोष्ट रिपिटेटिव्ह आहे. ठीक आहे. सो व्हॉट आय कॅन डू, जर बघितलं तर पूर्ण हा पर्टिक्युलर डेटा हा पण माझा सेमच आहे, बट समटाइम्स एपीआयचे एंड पॉइंट चेंज होऊ शकतात. सो ही बेस यूआरएल आपण ग्लोबली त्याला एक व्हेरिएबल डिफाईन करू शकतो. सो इकडे जर आपण बघितलं क्रिएट एन्व्हायरमेंट वगैरे दिलेला आहे. सो आय कॅन क्लिक ऑन क्रिएट एन्व्हायरमेंट आणि ह्या एन्व्हायरमेंटमध्ये नवीन एन्व्हायरमेंट मी इकडे स्टोअर करू शकतो की लेट्स से की माझं एक डेव्ह एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे. की लोकली मी एक डेव्ह एन्व्हायरमेंट बनवू शकतो, टेस्ट एन्व्हायरमेंटची वेगळी व्हॅल्यू देऊ शकतो, त्याच्यानंतर प्रोडक्शनची वेगळी इकडे व्हॅल्यू मी प्रोव्हाइड करू शकतो. सो व्हेरिएबल काय आहे की लेट्स से की बेस यूआरएल मी देतोय, बेस यूआरएल माझी, आणि ह्या बेस यूआरएल ची जी व्हॅल्यू आहे ती मी देतोय http://localhost:9099. ठीक आहे. त्याच्यानंतर वी कॅन सेव्ह दिस, कंट्रोल एस करूया अँड इफ आय क्लोज दिस नाव आणि क्लोज करून इकडे मी डेव्ह एन्व्हायरमेंट सिलेक्ट केलं. डेव्ह एन्व्हायरमेंट सिलेक्ट झालं. जे आपण या डेव्ह एन्व्हायरमेंट मध्ये जे व्हेरिएबल नेम दिलेलं दॅट वॉज, इकडे मी हा पार्ट इकडे डिलीट करतोय. सो इफ आय जस्ट रिमूव्ह दिस आणि इकडे कर्ली ब्रेसेस ओपन क्लोज आणि इथे आपल्याला बेस यूआरएल बघायला मिळते. सो इफ आय जस्ट सिलेक्ट दिस बेस यूआरएल, ऑटोमॅटिकली जी पण व्हॅल्यू मी त्याला दिलेली ती व्हॅल्यू इकडे मी देऊ शकतो. असेच जर मला टेस्ट यासाठी एक नवीन एन्व्हायरमेंट बनवायचं असेल तर ते पण इकडून आपण करू शकतो. प्लस वरती क्लिक करायचं, एक नवीन एन्व्हायरमेंट लेट्स से की टेस्टसाठी तुमची वेगळी यूआरएल आहे. फॉर एक्झाम्पल अगेन बेस यूआरएल आणि इथून आपण त्याची एक मे बी http://
टेस्ट डोमेन डॉट कॉम समथिंग समथिंग हे व्हॅल्यू आपण इकडे देऊ शकतो. सो अगेन ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपण इकडून रिप्लेस करू शकतो. सो डिलीट मध्ये आपण काय दिलेलं याला पहिलं सेव्ह करूया अँड आय कॅन कॉपी दिस आणि प्रत्येकामध्ये मी रिप्लेस करू शकतो. रिप्लेस केल्यानंतर एकाच ठिकाणी आपल्याला ती व्हॅल्यू उद्या जाऊन जर ही व्हॅल्यू जर चेंज झाली तर ती आपल्याला एकाच ठिकाणी आपल्याला चेंज करायची आहे आणि तो चेंज सगळीकडे रिफ्लेक्ट होईल. सो आय जस्ट क्विकली चेंज ईच अँड एव्हरी API इकडे पण देऊया आणि पॅच मध्ये पण देऊया. अँड इफ यू ऑब्झर्व अजूनपर्यंत मी सेव्ह केलेलं नाहीये. पहिला आपण त्याला टेस्ट करू. माझं गेट चालतोय तर 401 नॉट फाउंड. इथे काय म्हणतं टेस्ट डोमेन. सो इथे टेस्ट सिलेक्ट आहे. डेव्ह वरती जाऊया. डेव्ह वरती जर गेलो तर इथे आपण बघू की इथे लोकल होस्ट 9099 आहे. सो जर सेंड केलं तर ऑब्व्हियसली आता डेटा येणार आहे. पोस्ट मध्ये जाऊया. अगेन एक नवीन एंट्री, फोर्थ वाला डेटा. अगेन गेट वरती जाऊन व्हेरीफाय करूया की फोर्थ वाली एंट्री एक नवीन रेकॉर्ड आपला डेटाबेस मध्ये स्टोअर झालेला आहे. पुट मध्ये लेट से की मी थर्ड वाला चेंज करतो. सो थर्ड वाला चेंज केल्यानंतर थर्ड वाला चेंज झाला. लेट्स अगेन गो बॅक टू गेट. इकडे थर्ड वाला अगेन माझा चेंज झालेला आहे. पॅच मध्ये त्याची क्वांटिटी चेंज करतोय. सेकंड वाला एक्झिस्ट करत नाहीये. सो थर्ड वाला डेटा चेंज केला. अगेन गो बॅक टू गेट. एंड वरती क्लिक करूया. थर्ड वाल्याची क्वांटिटी चेंज झाली आणि जर मला डिलीट करायचं आहे अगेन डिलीट साठी मी इकडे थर्ड वाला किंवा फोर्थ वाला डिलीट करू शकतो. लेट्स से फोर्थ वाला डिलीट केल्यानंतर इफ यू गो बॅक आणि इथे आपण जर सेंड केलं तर फोर्थ वाला डेटा इकडून आपला आता डिलीट झालेला आहे. अशा प्रकारे आपण एन्व्हायरमेंट व्हेरिएबल पण इकडे क्रिएट करू शकतो ज्या आपल्या रिपिटेटिव्ह व्हॅल्यूज आहेत त्या. सो आय होप की एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचा देखील कॉन्सेप्ट आता क्लिअर झाला असेल. सो अशा प्रकारे पोस्टमॅन हा टूल डे टू डे लाईफमध्ये कोणत्याही डोमेनमध्ये काम करा. डेव्हऑप्स इंजिनिअरिंग असू दे, त्या टेस्टर्स असू दे, डेव्हलपर्स असू दे, AIML इंजिनियर्स असू दे, सगळ्यांना हा टूल आज नाही तर उद्या यूज करावाच लागणार आहे. सो मेक शुअर की ह्याच्यावरती थोडेसे प्रॅक्टिकल एक्झाम्पल्स पण करता. जर तो जावाचा कोड जर तुम्हाला पाहिजे असेल टू रन इट लोकली जस्ट लेट मी नो इन द कमेंट बिलो. आणि जर काही फीडबॅक किंवा जर पोस्टमॅन रिलेटेड अजून काही डाऊट्स असेल किंवा अजून कोणते टॉपिक जर तुम्हाला वाटते की पोस्टमॅन रिलेटेड कव्हर करावेत, मेक शुअर यू आर टेलिंग मी इन द कमेंट सेक्शन बिलो अँड आय डेफिनेटली ट्राय टू मेक द व्हिडिओ ऑन दॅट पर्टिक्युलर टॉपिक. सो आय होप की ह्या व्हिडिओमधून 2 गोष्टी नवीन शिकला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ज्यांना पण मराठीमधून हे सगळे टॉपिक्स वगैरे शिकायचे असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर मेक शुअर यू आर सबस्क्रायबिंग टू द चॅनल ॲज वेल. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.